आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आहे आणि सामना असेल लोणावळा ब्रदर्स आणि विराणी यांच्यामध्ये. ही मॅच पाहायला अगदी मज्जा येईल, कारण जशास तसं उत्तर पाहायला मिळेल. दोन्ही मोठे संघ एकमेकांच्या विरोधात आता लढताना या मैदानावरती किती धावा जमा करतील बॅटिंग करत असताना लोणावळा संघ, आणि किती धावापर्यंत रोखलं जाईल हे पाहायचं आहे. गोलंदाज समीर. तर या मॅचमध्ये आपण पाहू शकाल आमच्या ऑफिशियल पंचांचा लंच ब्रेक झालेला आहे. अनिल हिरवा साहेब असतील आणि सुनील मुकणे सर, अगदी स्ट्राईक पंच असतील सुनील मुकणे सर, त्यानंतर अनिल हिरवा सर असतील स्क्वेअर लेग पंच. बॉलचे अगदी अगदी चॉईस झालेले आहे आणि सुरुवातीचा गोलंदाज असेल कोण आहे बॉलर? समीर. समीर हा गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोडी फार चांगली आहे लोणावळा टीम कडून. अमित आणि मोहन. अमित हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला मोहन. पहिलाच बॉल समीरचा. आतापर्यंत विचार केला तर 59 धावा ह्या हायेस्ट आहेत. पहिला सामना झाला होता भिलवले आणि वंजारवाडी यांच्यामध्ये. भिलवले संघ जिंकलाय. त्यानंतर मोठा आणि सागाजीवाडीमध्ये मोठा संघ हा जिंकलाय. त्यानंतर तिसरी मॅच झाली होती गोरकामत ब आणि डोकवाडी, यामध्ये डोकवाडी संघ हा जिंकलाय. त्यानंतर आजच्या दिवसातली चौथी मॅच. स्ट्राईकला अमित लोणावळा टीम कडून. समीर हा गोलंदाज. बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी कमी पाहायला मिळाली. बॉल जाईल सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये, तिथे थोडासा मिसफिल्डिंग पाहायला मिळालं, पण एकही धाव मिळाली नाही. आणि पहिलाच निर्धाव बॉल केलाय. पहिला बॉल जर डॉट गेला ना तर गोलंदाजाला तो कॉन्फिडन्स येतोय उर्वरित 5 बॉल टाकण्यासाठी. इथे गरजेचं होतं फलंदाज अमितला पहिल्या बॉलवरती धावा घेणं, ते जमलं नाहीये. परंतु पुढच्या बॉलवरती इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच अगदी कोणतीही कवायत करत नाहीये. हा बॉल सरळ आहे आणि तिसऱ्या पंचांकडे वाईडची मागणी आली आहे. तिसरे पंच लगेच चेक करतील. थोडंसं थांबायचं आहे. निर्णय थोडासा पेंडिंग आहे. पाहायचंय वाईड आहे की नाही आहे. सॉफ्ट सिग्नल आलाय फेअर डिलिव्हरी, परंतु पंचांचा तिसऱ्या पंचांचा काय डिसिजन येणार आहे ते पाहायचं आहे. हा फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल आहे. वाईड लाईनच्या बराचसा आतमधून गेलेला हा बॉल होता, त्यामुळे अजून एक डॉट बॉल येईल. समीर हा गोलंदाज. पुन्हा एकदा अजून एक तीच लाईन, तीच लाईन आणि तोच टप्पा पाहायला मिळतोय. फलंदाज अमितला आता कुठेतरी आपले माइंडसेट खेळ करावा लागेल, कारण एकाच टप्प्यावरती गोलंदाजी होते आणि तिथेच त्या गोलंदाजाला निर्धाव बॉल सुद्धा मिळत आहेत. म्हणजे गोलंदाज अगदी अचूक टप्पा फेकणारा हा गोलंदाज आहे. इथे लाईन खेचली गेली आणि थोडंसं मागडं ठरेल गोलंदाजाला, कारण जसा टप्पा चुकला ना तसा अमितने त्याच्यावरती मोठा प्रहार केलाय. 4 धावा. चौकार आहे 3 डॉट बॉल नंतर. पहिले सुरुवातीचे तिन्ही बॉल अगदी सेम स्पॉट वरती लँड झाले होते. त्यानंतर लाईन आणि लेंथ थोडीशी खेचली आणि हा मोठा फटका आला 4 धावेचा. अमित वरती प्रेशर टाकला होता. सेम टप्पा ठेवला असता कदाचित थोडासा रिझल्ट वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु थोडीशी लाईन खेचली आणि एक मोठा फटका. त्यानंतर हा 5वा बॉल. पहा, ज्या 3 बॉलची फेकी केली होती तिथेच टप्पा पडलाय पुन्हा एकदा. अमितने आपली कमजोरी पूर्णपणे दाखवून दिले गोलंदाजाला आणि तिथे आता वारंवार गोलंदाजी होईल. जोपर्यंत अमित आहे स्ट्राईक वरती तोपर्यंत तो टप्पा मात्र राखला जाईल. अमितला थोडंसं हालचाल करावी लागेल. बॉलरच्या अगदी मेरिटनुसार खेळ करावा लागेल. लाईनवरती येऊन मोठे शॉट खेचले जातील याचा प्रयत्न आता होईल, परंतु नाही आहे. सेम 5 बॉल एकाच टप्प्यावरती आणि एकाच लाईनवरती आणि 5ही डॉट बॉल केलेत आणि त्यानंतर एकच फक्त टप्पा चुकला होता गोलंदाज समीरचा आणि तिथे 4 धावा मिळाल्या होत्या.
एकच टप्प्यावरती खेळवलंय अमितला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळाले फक्त 4 धावा. गोलंदाज समीरनं फक्त 4 धावा खर्च केल्या. अमितचा विचार केला तर 6 बॉल खेळलाय, 5 डॉट बॉल आणि 1 चौकार. येणारे अजूनही 4 षटकं असतील. 5-5 षटकांच्या मॅचेस होत आहेत कारण मोठं आयोजन आहे आणि अगदी मोठ्या आयोजनामध्ये नेहमी आपण पाहिलं तर सुरुवातीला 5 षटकं हे होतातच. नंतर ज्या काही षटकं कमी केली जातील ते पुढे मात्र जसा वेळ असेल तसे आयोजक खेळवत आहेत. परंतु सुरुवातीला 5-5 षटकांच्या मॅचेस ठेवणं गरजेचं असतंय आणि तेच आपण पाहत आहे आयोजकांतर्फे. दुसरा गोलंदाज आकाश, स्ट्राईकला मोहन असेल. पहिलं षटक पूर्ण अमितने खेळलंय. इथेही तीच लाईन पाहायला मिळते पण आता पंच आमच्याकडे वळताना आपण पाहू शकाल वाईड बॉल. पहिली धाव लागते वाईडच्या स्वरूपात. बॅटचा विचार केला तर 4 धावा आल्यात परंतु ही पहिलीच धाव आहे वाईडच्या स्वरूपात आणि 1 धाव ऍड होईल. टोटल 5 धावा धावफलकावरती. आकाशचा पुढचा बॉल, स्ट्राईकला मोहन. जोडी फार चांगली आहे परंतु अमितच्या बॅटला बॉल लागत नाही. मोहन स्ट्राईक वरती आहे. हा फटका थोडासा सावध खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल वरती भर दिलं जात आहे आणि सिंगलनं 6 धावा धावफलकावरती. हा सुद्धा षटक कमी धावांचं आलं तर येणाऱ्या 3 षटकामध्ये थोडस संघर्ष करावा लागेल कारण बऱ्याचशा धावा जमा कराव्या लागतील. सुरुवातीला जर मोठे फटकेबाजी आली तर येणाऱ्या 4थ्या-5व्या गोलंदाजाला मार बसतोच, यात काही शंका नाही आहे. इथे मात्र बाउन्सर फेकला होता आणि पहिल्याच बाउन्सरमध्ये विकेट. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न अमितचा विचार केला तर 7 बॉलमध्ये फक्त 4 धावा. त्यानंतर अमोल चाललाय. अमित बाद झाल्यानंतर अमोल मैदानामध्ये जातोय. अमितचा विचार केला तर पहिल्या बॉल पासून अगदी संघर्ष करत होता. बॅट बॉलचा संपर्क एकदाच झाला त्यानंतर मात्र 5 बॉल डॉट खेळला होता आणि या सुरुवातीला दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला तो फलंदाज बाद होतोय. गोलंदाज आकाश हा गोलंदाजी करतोय. पहिला बॉल जरी वाईड टाकला तरी सुद्धा ती लाईन त्यानं सोडली नाहीये. एकच प्रयत्न आहे गोलंदाजांचा, समोरचा वाईड गेला तरी चालेल परंतु लाईन चेंज करायची नाहीये. लाईन चेंज केली तर रिझल्ट लगेच वेगळा लागतोय. हे पाहिलं आपण मागच्या षटकामध्ये. इथे काय घडेल? अमोल स्ट्राईकला. अमोल एक पहिलाच बॉल आपल्यासाठी फेस करेल परंतु गोलंदाज आकाशचा विचार केला तर आपला दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार होतोय. इथे बराचसा बॉल वरून जाणारा अगदी डोक्यावरनं गेलाय. पंचांचा वाईडचा इशारा आलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली जाते गोलंदाजाला. आकाश हा गोलंदाज थोडासा आता पंचांच्या अगदी नजरेत राहील कारण इथून पुढे आता बाउन्सर बंद केले गेलेत. पाहायचंय पुढचे बॉल आकाशचे कशा प्रकारचे असतील. फटका फसलाय. इथे काय घडेल? स्वतः यष्टीरक्षक आणि अजून एक विकेट जाते. अमोल हा फलंदाज बाद. पोइंजे टीम जर उपस्थित असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पोइंजे टीम आणि हरिग्रामचा विचार केला तर हरिग्राम टीम उपस्थित आहे. पोइंजे टीमचा एकही सदस्य दिसत नाहीये. जरी एक सदस्य आला असेल, कोणताही एक खेळाडू आला असेल पोइंजे टीमचा तरी आयोजकांशी संपर्क साधा. जो काही निर्णय आहे तो आयोजक घेतील, लेट असेल किंवा ऑन द वे असेल तो आयोजकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. पोइंजे टीम. दीपक चाललाय नवीन बॅट्समन. एकही चांगला खेळाडू नाहीये जो बॉल जास्तीत जास्त फेस करेल आणि धावा सुद्धा मिळवेल अशा प्रकारचा एकही खेळाडू सध्या तरी दिसत नाहीये. अमित बाद झाला, अमोल बाद झाला, त्यानंतर दीपक आणि मोहन ही जोडी मैदानामध्ये आहे. मोहनचा विचार केला तर हा आणि एक आयोजकांचा सूचना आहे, सेफ्टी गार्ड सगळ्यांनी ठेवायचं आहे आपल्या जवळ. खेळताना नसेल ना तर आपापल्या जबाबदारीवर खेळायचं आहे. हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत सुनील मुकणे सर आणि हा बॉल अजून एक वाईड येईल. या षटकातला हा दुसरा वाईड बॉल आणि एका धाब्याने आता संघ जाऊन पोहोचलाय
तिसरा वाईट बॉल आहे या षटकातील आणि संघ जाऊन पोहोचलाय 5-8 या धावसंख्येवरती. धावा कमी पाहायला मिळत आहे. दुसरं षटक अगदी समाप्तीच्या दिशेने चाललाय. हा फटका चांगला आहे. बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक वाट बघतोय परंतु बॉल मात्र जाईल सीमा पार 6 धावेसाठी. मोठा फटका फलंदाज दीपकच्या बॅटमधून आलेला हा बऱ्याच उशिरानं मोठा फटका आलाय परंतु अगदी फायदेशीर आला या फटका. या फटक्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा. अजून एखादा मोठा फटका आला तर 10ची सरासरी राखण्यामध्ये यश येईल. पण पाहायचंय पुढचे बॉल. आकाश हा गोलंदाज आहे आणि कशा प्रकारे फेकणार आहे कारण आकाशवरती झालेला प्रहार कमबॅक करेल का. दीपक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. मोठा फटका आल्यानंतर पुढचा बॉल. आता मात्र फटका पासलाय. कमबॅक केलंय गोलंदाज आकाशनं. इथे मात्र विकेट किपरची ही दुसरी झेल आणि विकेट जाते. फलंदाज दीपक विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. दीपक हा फलंदाज. त्यानंतर 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा तर खेळाडू खेळपट्टीवरती असेल. चला नवी बॅटर लगेच मैदानामध्ये जा. बॅटर कोणता असेल तो आधीच डिसाईड करायचा आहे टीम मॅनेजमेंट कारण आता वेळ खर्च करायचा नाहीये. रमेश चाललाय नवीन बॅटर. रमेश आणि मोहन ही जोडी आता मैदानामध्ये असेल. ज्यावेळेस आतमध्ये विकेट जाते ना त्यानंतर लगेच आपला जो कोणी नवीन बॅट्समन असेल त्याला अगदी तयारीत ठेवायचं आहे आणि सेंटर पॅडची आठवण करून द्यायची आहे. जर न घालता आतमध्ये गेला आणि पुढे काही दुखापत झाली तर तो स्वतः खेळाडू आणि ती टीम जबाबदार असणार आहे. तिथे आयोजक कोणी येणार नाहीये. आपापल्या जबाबदारीवर खेळायचं आहे. कोणाचा तडाखा आहे आणि अशामध्ये जर बॉल बसला तर मात्र बऱ्याचशी दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेफ खेळा. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग ना मिड ऑफच्या डोक्यावरना बॉल जाईल सीमा पार. या षटकामध्ये आलेला हा दुसरा षटकार आणि 6 धावेनं संघ आता जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. जी धावा कमी आली होती पहिल्या षटकामध्ये त्या कमी धावेचे षटक आता असं वाटत नाहीये की कमी धावेचं आलं होतं कारण संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. फार चांगली फटकेबाजी या जोडीकडून पाहायला मिळते. दीपकने एक मोठा फटका मारला होता त्यानंतर रमेश स्ट्राईकला गेला. रमेशने सुद्धा एक मोठा फटका मारला आणि याच मोठ्या फटक्याच्या जोरावरती संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये अगदी कमी धावा आल्या होत्या. फक्त 4 धावेचं षटक पडलं होतं पहिलं गोलंदाज समीर कडून. त्यानंतर आता समीरचा वैयक्तिक दुसरं षटक. समीरने कमबॅकिंग गोलंदाजी आता केली तर पुन्हा एकदा लोणावळा संघ बॅकफुट वरती जाताना आपण पाहू शकाल. पण आता तसं घडेल का कारण रमेशचा विचार केला तर पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. मोहन स्ट्राईकला. मोहन सुरुवातीला आलाय परंतु खेळलाय फक्त एक बॉल. मोहन सुद्धा बॉल वरती उडवतोय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षकाला दूरवरचा प्रवास होता. बॉल आतमध्ये आडेल का. अडणार नाहीये. बॉल जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार आणि चौकाराच्या साह्यानं आता संघ थोडासा वेगानं पुढे जातोय. 24 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच ज्या गोलंदाजानं अगदी 4 धावा खर्च केल्या होत्या तो समीर आता कुठेतरी मागडं षटक टाकण्याच्या अगदी जवळ आलाय कारण पहिल्या बॉलवरती जेव्हा मोठा फटका येतोय तेव्हा येणारे 5 बॉल अगदी गोलंदाजाला विचार करायला लागतंय कशा प्रकारचे येणारे 5 बॉल टाकायचे. कधी कधी आपलं षटक कधी संपतोय हा प्रश्न पडतोय गोलंदाजांना. परंतु इथे तसं घडेल का. बॅक टू बॅक बाउंड्रीज येतील का. इथे बॅटची एज लागले. थोडंसं मिसफिल्डिंग होते परंतु इथे घाई होत नाहीये. पहिल्या स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्यानंतर मात्र चौकारानंतर हा कमबॅक केलाय. इथे जर का थोडंसं बाजूने गेला असता पहिल्या स्लिपच्या तर इथेही 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु आता मोहन आणि रमेशला ही पूर्ण जिम्मेदारी आता आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. पाहायचंय पुढचा बॉल. समीर इथे फटका पासलाय. मोहन सुद्धा अडचणीत सापडतोय आणि इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली.
ही कॅच खरं तर समीरनं प्रयत्न करायचे होते, कारण बरेचसे जवळ होता समीरच्या, पण इथे मात्र मोहनला बाद करण्यास संधी उपलब्ध झाली होती. तिथे एक धाव मिळेल आणि एका धावेनं संघ आता थोडासा पुढे जाईल 25 या धावसंख्येवरती. इथे जर का समीरनं प्रयत्न केले असते तर झेल झाली असती. पाहायचंय पुढचा बॉल, स्ट्राईक वरती दीपक, एक मोठा खेळाडू रमेश. रमेश आहे स्ट्राईक वरती. इथे मात्र हा बॉल डॉट जाईल. 25 वरती आतापर्यंत ब्रेक लागलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर समीरनं कमबॅक केलाय आणि समीरला दुसरं षटक देण्याचं कारण हेच आहे की यातून जर एका दोन विकेट मिळाल्या तर येणाऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकाच्या गोलंदाजाला थोडंसं आराम मिळेल, थोडंसं प्रेशर कमी असेल. आणि हा बॉल चाललाय बराचसा बाहेर येऊन, पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईट लाईनच्या अगदी बराचसा बाहेरून बॉल चाललाय आणि इथे एक धाव मिळेल. टोटल 26 वरती आता जाऊन पोहोचला टीम लोणावळा, लोणावळा ब्रदर्स. अजूनही रमेश स्ट्राईक वरती आहे. रमेशने एक षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा. हा फटका चांगला आहे, अगदी व्ही शेप मध्ये बॉल खेळला, जिथे क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. बॉल उचलणार फेकणार, आतापर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेनं आता संघ अजूनही पुढे जाईल 27 वरती. मोहन आता स्ट्राईक वरती येतोय. मोहनला एक जीवदान मिळाला आहे. नशिबाची साथ मोहनच्या बाजूने दिसतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये मोहन हा घातक फलंदाज होईल यात काही शंका नाही आहे. इथे बॅटचे एज, परंतु बॉल मात्र जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र बॉल संपलेत 5 आणि एक बॉल असेल. आमच्याकडे एक बॉल बाकी आहे, कारण एक वाईड गेला होता. बघा आपण एक कॅल्क्युलेट करूया. पहिला चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईड आहे आणि त्यानंतर एक सिंगल आणि परत एक डॉट बॉल आलाय. म्हणजे वाईडचा बॉल अजूनही फेकणं बाकी आहे. वाईड आला होता त्या ठिकाणी. आमच्या स्क्रीनवरती पण 5च बॉल दाखवत आहेत. इथे आमचे स्क्रीन ऑपरेटर सुद्धा 5च बॉल सांगतायत. पाहायचं आता नक्की काय घडलंय. गुण लेखक सुद्धा 5च बॉल दाखवतोय. पहिला चौकार, त्यानंतर डॉट बॉल आहे, त्यानंतर सिंगल आहे, त्यानंतर वाईड बॉल आहे, त्यानंतर परत सिंगल आहे, त्यानंतर परत एक डॉट बॉल आहे. पाहिजे खेळाडूने सुद्धा खेळाडू दाखवायचे आहे. जर बॅट्समनच्या झाले का? नक्कीच. ओके ओके ओके. गुणलेखकाकडनं थोडीशी चुकी झाली आहे, माफी असावी. शेवटचे दोन्ही बॉल डॉट करून टाकायचे. शेवटचे दोन्ही बॉल डॉट आहेत आणि अगदी लोणावळा टीमने अगदी खेळाडू ती दाखवली आहे. चला चौथं षटक, चौथं षटक. चला गोलंदाज अजय हा गोलंदाज आहे. हा, इथून पुढे आमच्याकडनं चुकी होणार नाही, क्षमा असावी. होतंय कधी कधी. चौथे षटक गोलंदाज येतोय अजय. अजय हा गोलंदाज. स्ट्राईकला आपण पाहू शकाल रमेश, एक मोठा खेळाडू. इथे मात्र जेलची संधी आहे. इथे काय घडेल? स्वतः यष्टीरक्षकाने ही जेल सोडली. अगदी सहज आणि सोपी जेल होती. इथे आता नक्कीच तोंडावरती हात ठेवलाय, कारण माहिती आहे शेवटचे षटक चालू आहेत. इथे फलंदाज फक्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि एका दुसरा जर मोठा फटका इथून बसला ना
तर मात्र विकेट किपर जो कोणी येणार त्याच्या डोक्याला आता मोठं टेन्शन येईल. एक धाव तर लागली आहे, परंतु पुढचा बॉल मोहनसाठी होता, परंतु इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? होत नाहीये. एक धाव. लगातार 2 बॉलवरती 2 सिंगल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 29 या धावसंख्येवरती. मोहन आणि रमेश ही जोडी मैदानामध्ये खेळते. रमेशचा विचार केला तर एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय, त्यानंतर एक सिंगल आणि 2 डॉट बॉल आहेत. म्हणजे रमेशला आता मोठे स्कोअर, आपल्या धावसंख्या जास्तीत जास्त कशी लागेल धावफलकावरती याच्याकडे आता लक्ष दिलं जाईल. फील्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, त्यानंतर पुन्हा एकदा गेम ऑन. अजय गोलंदाज. हा मोठा फटका येईल का? थोडस मिसफिल्डिंग नाही, मिस टायमिंग आणि इथे मात्र अजून एक विकेट. इथे मोहन बाद, रमेश बाद झालाय. चला न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये जायचं आहे. खर तर आउट झालेला बॅट्समन तिथून इथपर्यंत येतोय, त्याच्या अगोदर आपण तयारीत राहायचं आहे. यशवंत चाललाय, नवीन बॅट्समन. अजून बॅटिंग लाईन भरपूर आहे लोणावळा टीम कडे, कारण यशवंत सुद्धा एक मोठा बॅट्समन आहे. मागच्या काही वर्षांमध्ये यशवंतने सुद्धा या टीम साठी ओपनिंग केलेली आहे, परंतु आता पाहायचंय बऱ्याच उशिरानंतर हा बॅट्समन येतोय. कदाचित शेवटच्या षटकामध्ये संख्येवरती बरेचसे क्रिकेटमध्ये नियम चेंजेस झालेत आणि ते नियम कुठेतरी चांगले आहेत, कारण बराचसा गैरफायदा पहिले बॅट्समन उचलायचे. एक अजून एक चांगला बॉल, अजून एक नियम आपण पाहिला ना, तर जी स्ट्राईक आपण कधी कधी प्रयत्न करतो, एखाद्या बॅट्समनला जागीच थांबवतो आणि दुसरा स्ट्राईक घेण्यासाठी बॅट्स झाली. 36 धावा, 40-50 धावा धावफलकावरती 5 षटकामध्ये अगदी इथे चेसिंग करत असताना सुद्धा टीमला सोप्या नसतात. अजूनही येणारे काही बॉल बाकी असतील. अजून एक फटका बसलाय, अजून एक विकेट जाण्यास संधी, अजून एक गडी बाद. फलंदाज बाद होईल. यशवंत आल्या पावली एक मोठा फटका मारून रिटर्न झालाय. त्यानंतर नवीन बॅट्समन जायचा आहे मैदानामध्ये लगेच. चंद्रकांत चाललाय, नवीन बॅट्समन. चला लगेच जा मैदानामध्ये. गोलंदाज जयेश. शेवटचं षटक. आतापर्यंत या मॅचचा आपण इतिहास पाहिला तर 24 बॉल 36 धावा सध्या तरी ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. त्यानंतर आता शेवटचा षटक आहे. 6 बॉल बाकी असतील आणि 6 बॉल मध्ये किती धावा येतील, किती विकेट जातील हे पाहायचं आहे. चंद्रकांत आणि मोहनकडे स्ट्राईक असेल. मोहनचा विचार केला तर एक चौकार आला त्याच्या बॅटमधून, त्यानंतर सिंगल पेक्षा जास्त काही आलं नाहीये, पण आता त्याची गरज आहे. मोहन बराच वेळ मैदानावरती खेळपट्टीवरती अगदी नजरा बसवून बसला हा खेळाडू. बॉल अगदी फुटबॉल सारखा दिसत असेल, पाहायचंय. गोलंदाज. हा बॉल अगदी सरळ चाललाय, असं वाटलं होतं बॅट्समनच्या रिॲक्शन वरून की बॉल वाईड आहे, परंतु हा बॉल अगदी सरळ आहे. वाईड लाईनच्या बऱ्याचशा आतमधून हा बॉल अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. त्यामुळे बॅटिंग करत असताना मोहनला टायमिंग करण्यास थोडंसं कठीण चालतंय. पाहायचंय. निलेश. जयेश हा गोलंदाज आहे आणि लगातार हा दुसरा डॉट बॉल. मागच्या बॉलपेक्षा हा बॉल चांगला होता. हा बॉल फुलर लेनचा होता, फुलटॉस बॉल. मोहन सलामी पासून आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये तोही अपयशी ठरतोय. मोठे फटके खरं तर मोहनच्या बॅटमधून यायला पाहिजे होते, तर मोहन सुद्धा आता संघर्ष करतोय. इथे मात्र 22 धाव धावलेली आहे. 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट. इथे मात्र बॅट्समनच्या अंगावरती बॉल आदळलाय, त्यामुळे इथे लॉक केलं जाईल धावसंख्या आणि या धावसंख्येनं एक 37 धावा
लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. स्ट्राईकला फलंदाज चंद्रकांत. मोहन जरी पहिल्यापासून खेळतोय तरी सुद्धा मोहनच्या बॅटला बॉल लागले नाहीयेत. चंद्रकांतसाठी थोडासा मुश्किल आहे. बॉल बॅटला लावणं पाहायचंय. बॉल फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन वरती तो फील्ड केले जाते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने धाव संख्या पूर्ण केल्या आणि या 2 धावा. 39 धावावरती जाऊन पोहोचलाय संघ लोणावळा फायटर्स. टार्गेट सेट बॉल शेवटचा या इनिंगचा पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आहे. गोलंदाज जयेश चा विचार केला. 2 बॉल असतील अजून. 2 बॉल अजूनही असतील. पाहायचं आहे. इथे अजून एक चांगला बॉल टाकला होता परंतु बॉल चाललाय. अगदी बाउंड्री लाईनला फील्ड केलाय. तिथे अजूनही प्रयत्न केले जात आहेत. अजूनही काय घडेल. धावा घेण्यास संधी आहे फलंदाजांकडे. काय निर्णय असेल. 2 धावा. चौकार नाहीये ना. 3 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. 1 धाव वाढवली आपल्या टीमसाठी परंतु 3 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 3 धावेने आता संघ जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. मोहन शेवटचा बॉल स्ट्राईक साठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि शेवटच्या क्षणाला चौकार येतोय मोहनच्या बॅट मधून आणि चौकारानंतर धावसंख्येची टोटल झाली 46. येणारे 30 बॉल आणि 47 धावेची गरज आहे टीम विरानीला. पाहायचंय येणारे 30 बॉल 47 धावा या चेस होतील का की रोखलं जाईल. गोलंदाजी करत असताना लोणावळा फायटर्स येणारे 30 बॉल सांगून जातील. पोइंजे टीम आपण आला असेल ना तर उपस्थिती दाखवायची आहे. पोइंजे टीम वारंवार तुम्हाला नक्कीच या दुसऱ्या सत्रातील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटक अगदी समाप्त झालं आणि तरी पोइंजे टीम उपस्थित झाली नाहीये तर आयोजकांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. अगदी काटेकोर नियमांचं पालन केलं जातं या मॅच मध्ये या आयोजनामध्ये कारण सगळेच आयोजक अगदी या मॅच मध्ये अलर्ट आहेत आणि काटेकोर निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि यानंतर समालोचन करतील आमचे स्वतः आयोजक मनोज जोरे सर. धन्यवाद मनोज जोरे सर. धन्यवाद साहेब. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला चौथा सामना असेल लोणावळा वर्सेस विराणी. सामना 5 षटकांचा असेल. चला चेंडू फेकायचा आहे. नागेश उघडा. चला अनिल हिरवा बॉल घ्यायचा आहे आपण. चला पोइंजे टीम आपण आला असेल तर उपस्थित दाखवायचं. प्लीज थोडं सहकार्य करा कारण खूप वेळ झाला आजच्या दिवसात. चला पोइंजे टीम हरिराम टीम 2 वाजता इथे उपस्थित आहे. 2 त्या 1:30च्या दरम्यान. आपण कर्णधार यायचे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचे. 2 टीम 2 ओव्हरच्या आत दोन्ही टीमला सूचना असेल टॉस झाला पाहिजे आपला. लोणावळा वर्सेस विराणी. चला आपलं टायटल सॉन्ग वाजवायचंय. महेंद्र टायटल सॉन्ग वाजवा आपलं. आकाश आणि समीर अशी जोडी असेल.
हॅलो हॅलो. सलामी जोडी मैदानात जाताना असते. समीर आणि आकाश अशी सलामी जोडी मैदानात असते जागेले. 5 षटकामध्ये 47 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईकला येतो आकाश. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमोल. चला पोइंजे टीम, आपला वारंवार पुकार असेल. आतापर्यंत 58 धावांचा हायस्ट स्कोर आहे तो मोठ्या टीमचा. जर हायस्ट स्कोर कोणाला पाहिजे असेल तर 59 धावा करणं गरजेचं आहे. चला घ्यायचंय पंच. 20 मिनिटं लावा आपण आता. हॅलो. पहिला चेंडू येतोय डॉट. कुठे आले? हा ये लवकर. अरे कुठे आला? ये लवकर लवकर. ओके लवकर. हो आले ते. दुसरा चेंडू सुद्धा डॉट येतोय. शेवटचा सामना असेल पोइंजे आणि हरिग्राम. उंचावून मारलाय चेंडू इथे. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज होतोय स्वतः किरण. स्क्वेअर चेंडू येताना दिसतोय पंचांकडनं. खातं खोलताय स्क्वेअरने. धाव संख्या झाली ते एक 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 बाद एक ना. एक बाद एक अशी धावसंख्या होते. इथे आणि ते फलंदाज होतोय बाद. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज होतोय अजय.
डॉट चेंडू येतोय. वारंवार डॉट चेंडू खेळताना दिसतंय. प्रेशरमध्ये विराणी टीम होते कारण दोन हादरे बसलेत आकाश असेल आणि समीरच्या स्वरूपात. कुठेतरी लेफ्टीला वारा असल्या कारणामुळे लेफ्टी बॅट्समनचा पुरेपूर फायदा घेताना आणि ते चेंडू जातोय फरार. 6 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या होते किती? धाव धाव 7. चला स्पीडअप करायचं पंच. 15 मिनिटं द्या आता लगेच 3 षटकासाठी. हा चला पोईंजे टीम आपण आला असेल तर उपस्थित दाखवायचे प्लीज. वारंवार पुकार केला जातोय आपल्यासाठी. अजूनही 24 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज असेल. नवीन षटक घेऊन येते गोलंदाज मोहन. स्क्वेअर चेंडू. धावसंख्या स्क्वेअर निवड धावसंख्या होते 8. अजून एक 24 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज असेल. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू होते फरार 4 धाव्यांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या होते 13 सॉरी 12. धावसंख्या होते 12. 47 धाव्यांची गरज असताना कुठेतरी हाणामारी करायला चालू केली ती फलंदाजा विराटी संघाच्या. उंचावणा मारलाय चेंडू आणि ते फलंदाज होते बाद. कुठेतरी वाऱ्याच्या वेगामुळे हा चेंडू गेलाय. नारायण उघडा सिरीजची बाईक आपण फिरवताय. आपल्या गाड्या घरी ठेवल्यात काय? किती चिंगूसगिरी करताय आपण? धावसंख्या होते 12. चला प्रकाश पवार आपण जेवून आला असेल तर या थोडस सहकार्य करा आम्हाला. कुठेतरी आता वाऱ्याच्या अभावामुळे मॅच फसताना दिसते.
लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू जातोय फरार 4 धाव्यांसाठी कणकणे दणदणीत चौकार. धावसंख्या होते 16. चला या प्रकाश पवार आपला गोड आवाज आपण ऐकवायचा आता. मिरची खाली तिखट आणि विकेट गेली फुकट असे आपल्याला आवाज आम्हाला ऐकायचे आजच्या दिवसांमध्ये. धावसंख्या झाली ती 17. आता ह्या लेफ्टी फलंदाजावरती जबाबदारी असेल कारण वाऱ्याचा वेग लेफ्टीच्या अपोजिट आहे. कारण जर टायमिंग झाला तर चेंडू 6 धाव्यांसाठी मिस टायमिंग चेंडू सुद्धा षटकार जाऊ शकतो. सुनील मुकणे गुरुवारची वाट बघतायत. त्याला झाले गुरुवार कधी येतोय आणि मी कधी बॅटिंगला जातोय कारण वाऱ्याचा वेग बघून तो खुश आहे कारण 2 दिवस तो येतोय ग्राउंडची खास पाहणी करण्यासाठी येतोय आणि असं नाही हो की गुरुवारी उलटे वारा फिरावा. आणि फलंदाज बाद. चला प्रकाश पवार आपला गोड आवाजात कॉमेंट्री करण्यासाठी यायचंय. धावसंख्या झाली ती 17. अजूनही 19 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल. चला पोइंजे टीम आपल्याला शेवटचा मिनिट असेल अन्यथा आपल्याला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल. 3 वाजले आपण वेळेवरती उपस्थित नाही अजून. वारंवार पुकार केले जातात. हरिग्राम टीम इथे वेळेवरती उपस्थित आहेत. आपल्याला शेवटचा पुकार असेल. यायचे 18 धावा धावफलकावरती आहेत आणि पाहायला गेलं तर 47 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे टीम विरानीला. पहिले पहिले 2 षटकामध्ये धावा 18 धावा तर येणारे 3 षटकामध्ये आता धावांची गरज आहे. 18 बॉल 29 धावा. चला गोलंदाज नंबर 3 पाठवायचं लगेच आणि फास्ट खेळायचं आहे. खेळाडूंना विनंती आहे फास्ट खेळा कारण अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. आपला अजूनही पहिला राऊंड हा समाप्त झाला नाहीये. अजून एक मॅच बाकी असेल.
हा वाईट बॉल आहे. बॉल हवेत आहे, पाहायचं आहे. इथे मात्र झेल बाद, फलंदाज बाद होईल. जयेश याच ठिकाणी षटकार आला होता आणि तिथे मात्र आता झेल पकडल्या. चौकार होता आणि तिथे मात्र आता शतरक्षण लावलं गेलंय आणि मोठी फलंदाजाची कॅच घेतली. खरं तर जयेश हा चांगला बॅट्समन होता. एक षटकार आला होता, त्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर आता बाद झालाय. आणि नक्कीच 3 बॉल खेळले ना तर फलंदाज बाद होतोय. 3 बॉलच्या वरती एकही फलंदाज अजून राहिला नाहीये खेळपट्टीवरती. जेवढे फलंदाज बाद झाले, बाद झालेल्या फलंदाजा विचार असेल तर 5 गडी बाद झालेत आणि 5ही बॅट्समॅनचा एकच इतिहास आहे. 2 बॉल व्यवस्थित खेळतोय, तिसऱ्या बॉलवरती बाद होतोय. म्हणजे हा आता नवीन जाणारा फलंदाज किती बॉल खेळेल. गणपत स्ट्राईक वरती, पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये, अगदी क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं आता संघ थोडासा पुढे जाईल 24 या धावसंख्येवरती. अजूनही पाहायला गेला तर 23 पाहिजेत अजूनही. इथे बॉल वरती आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक आहे, पाहायचंय. काय असेल, आउट आहे का? आउट आहे, झेल पकडली गेली आहे. इथे थोडासा दिसत नाहीये आम्हाला, पण पंचाने अगदी अचूक निर्णय दिला, यात काही शंका नाहीये. कॅच जर रिप्ले मध्ये आम्ही बघितले ना तर अगदी प्रयत्न 100% या खेळाडूने दिलेत. विकेट आहे, अगदी रिप्लायच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे बघितलंय आणि अगदी क्लीन कॅच आहे, यामध्ये काही शंका नाहीये. विकेट जाईल. फलंदाज भास्कर आउट झालाय. भास्करचे बॉल किती झालेत पाहायचंय, 3च. तिसऱ्या बॉलवरती विकेट जाते. तिसरा बॉल आला की जरा शांत खेळायचंय खेळाडूने. तिसरा बॉल अगदी घातक आहे टीम विराणीसाठी. परत भास्कर गेलाय, एक भास्कर आउट झाला. अजून एक भास्कर मैदानामध्ये, भास्कर वाघ. वाघासारखी फलंदाजी करावी लागेल, नाहीतर ही मॅच तुमच्या हातातून जाईल. वेळ लागणार नाहीये, कारण पाहायला गेला तर प्रत्येक 3 बॉलवरती विकेट जातोय आणि अशा प्रकारचे जर विकेट गेल्या तर येणाऱ्या 5व्या षटकामध्ये टीम ऑल आउट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आता एखाद्या फलंदाजाला आपली जिम्मेदारी ओळखावी लागेल. मॅच शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये जो काही निर्णय लागेल तो मात्र लांबची गोष्ट आहे, परंतु शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला जावं लागेल. भास्कर स्ट्राईकला असेल, बॉल हवेत आहे. इथे आउट होणार नाहीये, कारण तिसऱ्या बॉलवर अजूनही 2 बॉल बाकी आहेत. त्यामुळे जोपर्यंत तिसरा बॉल येत नाही ना तोपर्यंत कुठेही झेल उडू दे, तुम्ही बिंदास धावा. पण तिसऱ्या बॉल नंतर तुमचं काय खरं नाहीये. इथे धावफलक तर तसंच सांगतंय, कारण प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती एक विकेट गेलेला आहे. तिसरा बॉल अगदी घातक आहे, कोणत्याही फलंदाज येऊ दे विराणी टीमचा. तिसरा बॉल पाहायचं, या षटकातील हा पुढचा बॉल. बॉल हवेत आहे. इथे काय घडेल, इथे ही कॅच होणार नाहीये. आणि आज जर तिसरा बॉल असता फलंदाजाचा तर कदाचित इथे रनआउट. रनआउट झालाय फलंदाज. जयेश हा फलंदाज बाद झाला. गणपत बाद झाला का? गणपत हा दुसऱ्या बॉलवर बाद झालाय. आता मधल्या फळीचे फलंदाज आले, त्यामुळे बॉल पण कमी होत चाललेत. आता पहिल्या फळीचे 3 बॉल खेळून आउट झालेत. आता दुसऱ्या बॉलवरती पण आउट व्हायला लागलेले आहेत. स्ट्राईकला नवीन नसणार आहे, नॉन स्ट्राईकला विकेट गेल्या, त्यामुळे स्ट्राईक राहील भास्करकडे. आणि नवीन बॅट्समन गेलाय प्रदीप, राहील नॉन स्ट्राईक एंडला. आणि पॉइंटची टीम तुम्हाला वारंवार विनंती केली जाते, तुम्ही आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधा
आणि ही मॅच लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल ना, तर कुठे असाल तिथून लगेच या मैदानावरती, कारण ही मॅच अगदी समाप्त होता व्हायला वेळ लागणार नाहीये. 12 बॉल 22 धाब्याची गरज. विकेट का? 7 विकेट झाले, 7 विकेट गेले. 3 विकेट आता बाकी असतील आणि 12 बॉल 22 धाब्याची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. पाहायचंय अमितकडे. अमितचा 26 या धावसंख्येवरती. अजून 21 धावेची गरज आहे. 11 बॉल 21. ही मॅच पाहिली ना तर लोणावळा टीम अगदी सहज जिंकायला पाहिजे, कारण अगदी शेवटच्या फळीचे फलंदाज खेळताय खेळपट्टीवरती आणि विकेट राहिल्यात फक्त 3. पाहायचंय पुढचा बॉल. बॅटची एज. इथे मैदाना पिच वरतीच बॉल राहिला. रनआउटची संधी. इथे फलंदाज बाद होईल. प्रदीप आउट झालाय. प्रदीप आउट झाला. विकेट क्रमांक 8वा मैदानाच्या बाहेर. आता मात्र कोणता फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं ते चर्चा चालू आहे, कारण एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती जास्त वेळ टिकून राहिला नाहीये. प्रत्येकाच्या आतमध्ये बॉल. तर आता मात्र धावफलकावरती विकेट लागले. ते 9 शेवटचा विकेट आहे. सनी बाद झाला. आता सचिन. शेवटचा विकेट. पाहायचं आहे शेवटचा विकेट जाईल का, मॅच समाप्त होईल का. अपील केली जाते, परंतु ऑफ एसटी सोडून जाणारा हा बॉल होता. पंचाने इथे मात्र दर्शवलंय की हा बॉल बाहेर आहे. 3 स्टंप मध्ये बिलकुल नाही आहे, त्यामुळे हा फलंदाज सेफ असेल. परंतु कितपत सेफ राहील, कारण हा शेवटचा विकेट आहे आणि एक विकेट जर मिळते तर लोणावळा टीम अगदी सामना विजयी करेल. पण एका विकेटसाठी बराचसा थांबावं लागेल. काय घडेल शेवटपर्यंत या मॅचचा निकाल अजूनही आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये, कारण अजूनही एक विकेट मैदानामध्ये आहे शेवटची आणि धावा पाहिजे असतील अजूनही 21. षटक क्रमांक 4 चालू असताना अमितने 2 विकेट मिळवल्यात. इथे जर एक विकेट मिळते तर ही मॅच फिनिश होईल. पाहायचंय सचिन स्ट्राईकला. हा बॉल सरळ चाललाय. इथे आता धावा घेण्यास थोडासा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे ही रनआउट आता त्या वाचवतात की काय असं वाटतंय. ऑल आउट. अजून एक षटक बाकी आहे. एक षटक बाकी आहे आणि धावा पाहिजेत 21. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये रमेशला आपण पाहताय. रमेशला 21 धावा रोखायच्या आहेत आणि सहज आणि सोपं काम आहे ते फक्त एक विकेट मिळवायचं. काय घडेल पाहायचंय. स्ट्राईकला फलंदाज. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय पण यश येत नाहीये. समोर येईल तोपर्यंत विनंती आहे पोंजे टीमला, आपण आला असेल तर प्लीज आपली उपस्थिती दाखवायची आहे, नाहीतर आयोजकांचे जे काही निर्णय असतील ना ते तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि आयोजन अगदी फार चांगलं आणि काटेकोर नियमांचं इथे पालन केलं जात आहे. पोंजे टीम वारंवार तुम्हाला आवाज दिला जात आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल ना तर बऱ्याच वेळापासून तुम्हाला हा आवाज दिला जातोय, तुम्ही इथे उपस्थित नाहीये. तुमच्या विरुद्ध टीम असलेली